मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 20. मी खाली मान घालून म्हणाले, मला बरोबर न्यावं म्हणून काही मी त्यांना थांबवत नव्हते. माझ्या आईसाठी माझी आठवण तरी त्यांच्या बरोबर दिली असती. मी आईला भेटले सुद्धा नव्हते. हातातील अंगठी मी त्यांच्यासमोर धरली. ती पाहताच ते गप्प बसले. थोड्या वेळानंतर म्हणाले, आण मुली ती अंगठी, मी ती पोहोचती करतो. नुसती अंगठीच नाही तर तुलाही. राजा शूरसेनानं आपलं वचन पुरं केलं आहे, पण त्यानं आज माझी परीक्षा घ्यायचं ठरविलं आहे. मीही त्याला दाखवून देईन की भोजपूरचा कुंती भोज काही एवढा निर्दय नाही. त्यांचे डोळे वेगळ्याच तेजानं चमकू लागले. त्यांनी टाळी वाजविताच एक सेवक समोर आला. आता ते मला घेऊन दुसऱ्या रथातून तातांना गाठणार होते. मला क्षणात काय झालं कुणास ठाऊक. खांद्यावरचं उत्तर्य मी डोक्यावर घेतलं आणि पुढं होऊन त्यांना वाकून नमस्कार करीत म्हणाले, आपली मानसकन्या पृथा आपणाला वंदन करते आहे तात. त्यांनी झटकन मला वर उठवलं. माझ्याकडे पाहत ते भरल्या आवाजात म्हणाले, धन्य आहे तो राजा शूरसेन, ज्यानं तुझ्यासारख्या निग्रही कन्येला जन्म दिला. पण तुझं मन इथं कधीच रमणार नाही पोरी. मला मूल नाही, पण मुलांची मनं मला कळतात. इंद्रधनुष्याचे रंग जाणायला काही आकाश व्हावं लागत नाही मुली. नाही तात, हेच आता माझं जन्मग्राम आणि हीच आता माझी मथुरा. मी धाडसानं बोलले. कोण माझ्या तोंडून धैर्यानं बोलत होतं देव जाणे, पण ती फुलपाखरा मागे धावणारी पृथा नक्कीच नव्हती. धनुष्यानं खेळणारी पृथा नव्हती नक्कीच. भले मुली, क्षत्रियानं मोडावं पण मिठू कधीच नाही. शूरसेनाची कन्या शोभतेच खरी, पण तू इथं राहू नकोस. कारण काय? कारण या राजवाड्यात एकही राजस्त्री नाही. सगळ्या वाड्याची जबाबदारी तुझ्यावरच पडेल. तुझ्यासारख्या अल्लड पोरीला या कोवळ्या वयात ती कधीच झेपणार नाही. मी ती पार पाडीन. आजपासून हा राजवाडा माझा आहे, इथली माणसं माझी आहेत. तरीही तुला मी पृथा म्हणून हाक मारली की तू अस्वस्थ होशील. तुला मथुरेची नेहमीच आठवण होईल. या भरल्या वाड्यात एकांती तू सदैव दुःखी राहशील. म्हणून मी ठरवलं होतं की काहीतरी ते बोलणार होते, पण त्यांनी ते कटाक्षानं टाळलं. काय ठरवलं होतं आपण? मी कुतूहलानं विचारलो. तुला पृथा न म्हणता? परत ते थांबले. कुंती म्हणणार होतो मी माझ्या नावावरून, पण तुला ते कदाचित आवडणार नाही. जा तू आत. मी झटकन पुढं होत वाकून त्यांना वंदन करून म्हणाली, आपली कन्या कुंती आपणाला वंदन करत आहे तात. माझ्या त्या अनपेक्षित उद्गारांनी ते भारून गेले. त्यांनी मला वर उठविलं आणि तातांनी जसं छातीशी कवटाळलं होतं तसंच मला छातीशी कवटाळत ते म्हणाले, कुंती, वाईट वाटून घेऊ नकोस मुली. तुझ्या पित्याची तुला इथं आठवणही होणार नाही, पण तू इथं राहिली नाहीस तर या राजवाड्याला अवकळा येईल. गेली 14 वर्ष मी तुझी वाट पाहतो आहे. ही वास्तू राजस्त्रीची वाट पाहते आहे. नाही, मी इथून कधीच जाणार नाही. मी त्यांना बिलगत म्हणाले, निर्धारानं आणि निश्चयानं. त्यांनी माझी पाठ थोपटली. मला सावरून राजवाड्यात नेताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ते भोजपूरच्या महाद्वाराशिवाय दुसऱ्या कुणाला कसे आठवतील? एका घटनेत माणसाला नखशिकांत बदलण्याचं किती प्रचंड सामर्थ्य असतं. त्या दिवसापासून एका अल्लड कुमारीचं एका अबोल आणि गंभीर किशोरीत रूपांतर झालं. त्या एकाच घटनेनं पृथ्वीचं वय नकळत वाढविलं. त्या एकाच घटनेनं मला आमूलाग्र बदलून टाकलं. ज्या वयात बालिश हट्ट धरावेत, अगदी त्याच वयात माझ्यावर भोजनच्या सगळ्या वाड्याची जबाबदारी पडली. आपल्या मुलीचं काय झालं आहे हे पाहण्यासाठी पित्यानं मानसुद्धा फिरवली नव्हती. एखाद्या शेळीसारखं भोजपुरात आपल्या मुलीला वचनाच्या खुंटाळीला बांधून ते निघून गेले होते. मीही त्यांचीच मुलगी होते. काही झालं तरी आता मथुरेला जायचं नाही, असं मीही ठरवून टाकलं. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. मला नेहमीच मथुरेची आठवण येई, पण मनाच्या निर्धारानं मी ती पुसून टाकी. कारण इथं मी पृथा नव्हते, इथं मी कुंती होते, एका मान्यवर राजाची एकुलती एक कन्या. भोजपूरच्या राजवाड्याची एकटीच राजस्त्री होते. मग पृथा कोण होती? पृथा कुंतीच्या जीवनातील एक स्वच्छंदी फुलपाखरू होतं. पृथा कुंतीच्या जीवनातील एक वायूची लहर होती. पृथा कुंतीच्या जीवनातील हिरवळ होती. पृथा कुंतीच्या जीवनातील एक पुष्पछाया होती. पृथा कुंतीच्या जीवनातील एक सुगंधी कुपी होती.
पृथा म्हणजे कुंतीच्या जीवनातील केवळ एक स्वप्न होतं, नुसतं स्वप्न. कधी कधी स्वप्नातील गोष्टीही मनाला आनंद देतात. पृथ्वीची आठवण मला तशीच आनंद देऊ लागली. तिच्या अल्लड निरागस स्मृतीशिवाय आज तरी माझ्याजवळ आनंददायक असं दुसरं काहीच नव्हतं. भोजपुरात राजकुमारी कुंती म्हणून मला सर्वजण मान देऊ लागले. मला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून बाबा झटू लागले. रीतिरिवाजाच्या काही गोष्टी मला चटकन समजत नसत. वाड्यावर एक वृद्ध दासी होती. ती मला सगळं समजावून सांगत असे. माझी ती अतिशय काळजी घेई. एका नव्या जीवनाला मला सुरुवात करावी लागली. इथं पाठीवरून मायेनं फिरणारा आईचा हात नव्हता. तरीही मोठ्या निर्धारानं आणि चिकाटीनं मी सर्व शिकत होते. मध्येच कधीतरी एकदम ओरडणाऱ्या टिटवीसारखी मथुरेची आठवण होई. मोठ्या कष्टानं मी ती दाबून टाके. दिवसेंदिवस मी जास्त समजूतदार होत चालले. अशा अवस्थेतच तिथं माझी 2 वर्ष गेली. राजवाड्याची आता मला सवय झाली. एक वेगळं आकर्षण भोजपुराविषयी वाटू लागलं. त्या वृद्ध दासीबरोबर मी कधी कधी नदी किनाऱ्यावर जाई. एकदा मी तिला विचारलं, या नदीचं अश्वनदी असं विचित्र नाव का? की ही घोड्याच्या गतीनं धावते म्हणून हे नाव आहे? नाही राजकुमारी, तसं नाही. पण या भोजपुरामधले घोडे या नदीशिवाय कुठलंच दुसरीकडचं पाणी पित नाहीत आणि म्हणून हिला अश्वनदी म्हणतात. ती वृद्ध दासी खूपच हुशार होती. तिचं नाव होतं धात्री. व्यवसायावरून ती धात्री होती, पण त्यामुळेच तिचं नाव धात्री पडलं होतं. सगळ्या बारीक सारीक गोष्टींचं तिला ज्ञान होतं. कोणत्या व्याधीवर कोणती औषधी वनस्पती चालते, येथपासून पूर्वेकडच्या निषादांच्या राज्यात राक्षस टोळ्यांची कशी बंडाळी चालते, तेथपर्यंत ती मला नेहमी काहीतरी सांगत असे. एकदा मी तिला विचारलं, अशा या निषादांच्या शेजारी आपण राहतो, आपल्याला त्यांच्यापासून केव्हाही त्रास होणारच. या राजवाड्यावर अशा वेळी राजस्त्रियांच्या संरक्षणासाठी काय सोय आहे? इकडे तिकडे पाहत ती हळूच म्हणाली, आहे, तशी सोय आहे, पण ती फक्त मला व महाराजांना माहीत आहे. कोणती सोय आहे? मी कुतूहलानं विचारलो. चला माझ्याबरोबर, दाखवते तुम्हाला. मी तिच्याबरोबर राजवाड्याच्या एका दालनात गेले. इकडे तिकडे पाहून तिनं कोणी नाही याची खात्री करून घेतली आणि कोपऱ्यातली एक दगडी खुंटाळी उजवीकडे फिरवली. त्या कोपऱ्यातील एक 3 हात उंचीचा भाग दूर झाला. आतून धुसर प्रकाशाचे किरण बाहेर पडले. ते एक भुयार होतं. कुठं जातं हे भुयार? मी आश्चर्यानं विचारलो. अश्वनदीवर, तिनं उत्तर दिलं. मी त्या भुयारातून डोकावून पाहिलं. इतक्यात आत एक पाकोळी चिरका आवाज काढीत फडफडली. बाहेर जाण्यासाठी ती धडपडत होती, पण तिला मार्ग सापडत नव्हता. भुयाराच्या भिंतीवर आपले पंख फडफडवीत 3-4 वेळा ती थडाथड आपडली आणि शेवटी वर प्रकाशासाठी ठेवलेल्या छिद्रातून निघून गेली. तिची ती धडपड पाहून जीवन म्हणजे विश्वाच्या भयान भुयारातून बाहेर पडण्यासाठी धडपडणारं पाखरू आहे, असा एक विचित्र विचार माझ्या मनात येऊन गेला. झटकन मी ती दगडी खुंटाळी डावीकडे फिरवली. तो भाग होता तसा बंद झाला. भुयार अदृश्य झालं. माझं मन स्थिरावलं. मी, धात्री आणि बाबा असेच एकदा महालात बोलत बसलो होतो. इतक्यात एक दूतसैनिक धापा टाकत महालात आला. श्वास कसा तरी रोखत तो म्हणाला, महाराज, पूर्वेकडून निषादांचं सैन्य वाटचाल करीत आहे. आपल्या भोजपुरावरती चालून येत आहे. काय म्हणतोस? असाच जा आणि सेनापतींना रणभीर यांनी शंख फुंकायला सांग. चर्मणवतीच्या किनाऱ्या पलीकडेच त्यांना रोखलं पाहिजे. या भोजपुरात कुंती भोज आहे तोपर्यंत हे राज्य स्वतंत्रच राहील. जा. बाबा झटकन उठले आणि शस्त्रागाराकडे निघून गेले. त्यांच्या चालीत सिंहाची ऐट होती. शरीरात भोजकुलाचं अशरण रक्त होतं. क्षणार्धात योद्धेचा वेश चढून ते परत आले. नगरात सगळीकडे शंख, दुंदुबी आणि रणभेरी घुमू लागल्या. बाबांची चर्या एका वेगळ्याच तेजानं चमकू लागली. भोजपुराचं सैन्य तयार झालं. सगळीकडे भोजांच्या राज्याचा जय जयकार घुमू लागला. शूर सैनिक स्वातंत्र्यासाठी मरायला तयार झाले. मी धात्रीला पंचारती तयार करायला सांगितलं. युद्धावर जाण्यापूर्वी राजाला ओवाळायचं असतं. धात्री आरती घेऊन आली, पण त्यापूर्वीच बाबा बाहेर पडले. राजवाड्याच्या महाद्वारातून मी म्हणाले, बाबा थांबा, मी ओवाळते. ते मागं न फिरताच म्हणाले, क्षत्रिय तोंड फिरवल्यानंतर मागं कधीच वळून बघत नसतात मुली. विजयी होऊन आलेल्या पित्याला ओवाळ. तोपर्यंत पंचारती देव्हारातले कुलदेवते पुढं तशीच तेवत ठेव.
त्यांनी गरुड चिन्हांकित राजध्वज हाती घेतला. पुढचं पाऊल पुढंच टाकीत ती महाद्वारात गेली आणि रथात बसून क्षणार्धात दिसेनासे झाली. चोहोकडे महाराज कुंतीभोजांचा विजय असो अशा घोषणा घुमू लागल्या. भोजांचं सैन्य निषादांचा निपात करण्यासाठी पेटल्या मनानं धावू लागलं. धुळीचा एक लोळ दूरवर उठत होता. अश्वनदीच्या पात्राच्या दिशेनं तो थोड्या कालानं विरून गेला. रोज वेगवेगळ्या वार्ता कानांवर पडत होत्या. चर्मनवती नदीच्या पुढं दोन्ही सैन्यांची गाठ पडली होती. कधी निषादांची सरशी होत होती तर कधी आमची सरशी होत आहे असं समजताच निषादांचं सैन्य क्षणात जवळच्या घनदाट अरण्याचा आश्रय घेत होतं. पण भोजपूरच्या चिवट सैन्यापुढं त्यांचं काहीच चाललं नाही. 10 दिवस त्यांनी वाट पाहिली आणि परत ते विंध्य पर्वताच्या दिशेनं आले तसे माघारी निघूनही गेले. बाबा यशस्वी झाले. एक दूत वार्ता घेऊन आला. निषादांना पिटाळून महाराज कुंतीभोज परत येत आहेत. सगळं नगर उत्साहानं भरून गेलं. आपल्या शूर राजाचं प्रेमपूर्ण स्वागत करण्यासाठी नगरजन उत्सुक झाले. स्त्रियांनी अंगणात सडे शिंपले, गुढ्या तोरणं उभारण्यात आली. आक्रमकांना पिटाळणाऱ्या कोणत्या वीर राजाचा जनतेला अभिमान वाटणार नाही? अशा राजाचं कोण स्वागत करणार नाही? कोण त्याच्यावर सुवर्णपुष्पांचा वर्षाव करणार नाही? 15 दिवसांनी बाबा विजयी होऊन परत येत होते. 15 दिवस कुलदेवतेसमोर इंगोदीचं तेल घालून तेवत ठेवलेली पंचारती हातात घेऊन मी राजवाड्याच्या महाद्वारात उभी राहिले. नगराच्या सीमेवरून नगाऱ्याचा आवाज येत होता. नगरजन घोषणा देत होते, फुलं उधळीत होते. शेवटी आमचं विजयी सैन्य राजवाड्याजवळ आलं. सैन्याच्या आघाडीवर एका हत्तीच्या अंबारीत बाबा बसले होते. माहुतांना हत्ती खाली बसविला. बाबा महाद्वारात उभे राहिले. त्यांच्या विजयी डोळ्यांतून आनंदाच्या ज्योती बाहेर पडत होत्या. मान ताठ होती. महाद्वारात मी त्यांना ओवाळलं. त्यांनी पाठीवरच्या बाणांच्या भात्यातून एक बाण सरकन खिचून हातात घेतला. त्याचं धारदार टोक आपल्या उजव्या अंगठ्याला टोचलं. त्यांच्या भरगच्च अंगठ्यावर रक्ताचा एक थेंब उभा राहिला. त्याचा टिळा माझ्या मस्तकाला लावीत ते म्हणाले, वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं आणि वीरकन्यांनी शिलासाठी मरावं. अमृताची बोल होते ते. मी भारावून गेले. मला बाबांचा अभिमान वाटला. मी मनोमन पुटपुटले, वीरकन्यांनी शिलासाठी मरावं आणि वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं. सगळ्या नगरजनांनी विजयोन्मादानं घोषणा केल्या. महाराज कुंतीभोजांचा विजय असो. राजकुमारी कुंतीदेवींचा विजय असो. अभिमानानं छाती फुगवीत बाबांनी महाद्वारात पाऊल टाकलं. इतक्यात एक तीक्ष्ण आवाज सगळ्यांची काळज कापीत वाड्याच्या प्राकारात घुमला. विजेच्या कडकडाटासारखा. प्राकाराच्या पाषाणांवरही भीतीनं रोमांच उभे राहावेत असा. राजा, विजयाच्या आनंदानं एवढा उन्मत्त झालास काय? तुझ्या वाड्यासमोर कोण अतिथी उभा आहे याची तुला जाणीव तरी आहे काय? सगळ्या नगरजनांची दृष्टी त्या आवाजानं आपल्याकडे रोखून घेतली. भीतीची एक सनसनीत शिरशिरी सगळ्या वातावरणाच्या अंगात चमकून गेली. आम्ही आवाजाच्या दिशेनं पाहिलं. एक लांबच लांब दाढी असलेला जटाधारी कृश आणि उंच असा ऋषी होता तो. त्याचा रंग तामसर होता. सगळं जग जणू काही त्याच्या दृष्टीनं हातातील बिल्व वृक्षाच्या वक्रदंडानं सहज उलटं करता येण्यासारखं केवळ गवताचं पातं होतं. आपल्या वक्र भुवयांनी त्यानं सगळ्या ब्रह्मांडाला एक जबरदस्त विळखा घातला होता. हातातील चकचकीत झळाळणारा कमंडलू हवेत नाचवी तो डोळ्यांतून अग्नीचा वर्षाव करीत होता. नगरजन कुजबुजू लागले. बाबा तत्परतेनं पुढं झाले आणि त्या ऋषीच्या पायांवर त्यांनी सरळ लोळण घेतली. तो ऋषी पुन्हा कडाडला. कुंतीभोजा, कसले या रणभिरींच्या आणि तुताऱ्यांच्या फुंकण्या फुकतो आहेस? गुरुदेव, क्षमा असावी. स्वारीहून आत्ताच परततोय. आपल्या आगमनाची कल्पना नव्हती. नाहीतर बाबा त्याच्या चरणांवर मस्तक ठेवून कळवळून बोलू लागले. क्षणापूर्वी अशोकासारखे ताट असलेले बाबा क्षणात गवताच्या पात्यासारखे मलूल झाले. क्षणापूर्वी भुजंगासारखे सळसळीत वाटणारे बाबा क्षणात गोगलगाईसारखे दीन झाले. आगमनाची कल्पना द्यायला मला काय तू आपल्या पायाचं मांडलिक समजलास? या पृथ्वीच्या पाठीवर हवं तिथं मुक्तपणानं स्वच्छंद फिरणारा मी एक मुक्त ऋषी आहे हे विसरलास की काय? की ही सगळी पृथ्वी तुझ्या पायाची बटीक झाली आहे? तो ऋषी भुवया वाकड्या करीत परत गरजला. अंगावर कोसळणाऱ्या कड्यासारखाच तो सर्वांना वाटला.
क्षमा असावी. आपण येणार हे समजलं असतं तर आपलं उचित स्वागत करता आलं असतं. अंग सावरून उभं राहत बाबा बोलले, स्वागत आणि मानपान तुझ्यासारख्या नृपांसाठी असतो, मला त्याची पत्रास नाही. क्षमा असावी. हात जोडून बाबा दिनवाने म्हणाले, ठीक आहे राजा, चल. सगळ्या लोकांनी सुटकेचे निश्वास सोडले. धात्रीनं मला पुढं होऊन नमस्कार करायला सांगितला. मीही हळूच पुढं झाले आणि त्या ऋषीला वाकून नमस्कार केला. ही कोण राजा? त्यांनी बाबांना प्रश्न विचारला. ही माझी कन्या कुंती. तुझी कन्या? राजा, कुणा पुढं तू बोलतो आहेस याची नीट जाणीव आहे काय तुला? आपले डोळे गरगर फिरवीत ऋषीनं खोचक प्रश्न विचारला. नाही गुरुदेव, क्षमा असावी. ही शूरसेन राजाची कन्या पृथा, माझी मानस कन्या कुंती. आज बाबांना काय झालं होतं? पावसानं झोडपलेल्या लव्हाळ्यासारखे ते खाली मान घालून क्षणाक्षणाला ते दाढीवाल्या ऋषीला नमस्कार का करीत होते? राजा, इथं मी काही तीर्थयात्रा करण्यासाठी आलो नाही. मला एक महायज्ञ करायचा आहे इथं, या भोजपुरात आणि या तुझ्या वाड्यात. माझ्या अंतरात्म्याचा मला तसा आदेश आहे. सेवक सेवेला तत्पर आहे. बाबा वाकून म्हणाले, हा महायज्ञ साधा नाही राजा. या यज्ञानं ज्या 5 मूलतत्वांनी हे जग साकारलं आहे त्या पंचमहाभूतांना मी माझ्या पायाचे दास बनविणार आहे. ज्या शक्तींच्या जोरावर हे सगळं जग चालतं त्या सगळ्या शक्तींना या यज्ञानं मी दास करणार, समजलास? या यज्ञात काही कमी पडलं तर? त्यानं डोळं फिरवले. नाही गुरुदेव, मी आणि कुंती आपणाला काहीच कमी पडू देणार नाही. लक्षात ठेव कुंती भोजा, हा यज्ञ सगळ्या आर्यावर्तात प्रथमच केला जाणार आहे. गेली 3 तप त्यासाठी हिमालयात घोर तपश्चर्या करून मनाचं दिव्य सामर्थ्य मिळवून मी आलो आहे. गुरुदेव, आज मी धन्य झालो. आपण राजवाड्यात चलावं. राजवाड्यात कशाला? जिथं वैभवाचा विलास असतो तिथं आत्म्याचा विनाश असतो. मी पर्णकुटीत राहीन, तुझ्या वाड्यासमोर पर्णकुटीत. जशी आज्ञा. ही कुंती आपली सेवा करील. त्या ऋषीनं वाड्याच्या महाद्वारातून आत पाऊल टाकलं. सगळ्या लोकांनी घोषणा केली, दुर्वास ऋषींचा विजय असो. गरकन वळत दुर्वास ऋषी सर्वांच्या अंगावर एकदम ओरडले. कुणाचा जय जयकार करता? इथं ओरडण्यापेक्षा शेतात जाऊन ओरडा. धान्याची कणसं खाणारी पाखरं तरी उडून जातील. जा, इथून चालते व्हा. राजा, हा असला गोंधळ मला मुळीच चालणार नाही. मला संपूर्ण एकांत पाहिजे. ते परत कडाडले. ते दुर्वास ऋषी होते तर अत्री ऋषींचे पुत्र, महासती अनसूयेचे पुत्र, योगीराज दत्तात्रयांचे बंधू, आर्यावर्तातील सर्व कोपिष्ट ऋषींचा कोप ज्यांच्या कमंडलूत सहज सामावला असता असे दुर्वास.